केसांवर भांडी घेत असाल तर सावध व्हा. केसावर भांडी घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय घडतं हे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सारखी घसरून जाईल. केस देऊन भांडी घेणं तुम्हाला किती महागात पडू शकतात आणि त्याचे किती दुष्परिणाम तुमच्यावर होतात हे ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. केस देऊन भांडी घेणं ही महिलांची एक वाईट सवय. या सवयीमुळे तुमचं किती मोठं नुकसान होणार आहे याची कल्पना तुम्हाला देखील नाहीये. ही सवय तुम्हाला किती महागात पडू शकते हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आज व्हिडिओमध्ये केसावर भांडी घेतल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होतात, काय नुकसान होतात याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही केसांवर भांडे घेतले असाल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ 2 मिनिटं लक्ष देऊन परत पाहत राहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत की प्रत्येक व्यक्तीला, विशेषतः महिलांना काही ना काही सवयी असतात, पण काही सवयींमुळे दुष्परिणाम भोगावे लागतात. अशा काही सवयी आहेत की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची राख रांगोळी होऊ शकते. ती अशी सवय की जी तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते. त्याचे परिणाम काय होतात हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. मग ही सवय आहे केस देऊन भांडी घेण्याची सवय. आता बऱ्याचशा महिलांना एक सवय असते केस देऊन भांडी देणारा. एखादा व्यक्ती आला की त्याला केस द्यायचे, भांडी घ्यायचे. त्यांना वाटतं त्यांनी काय होतं, पण पहा आजकालच्या धावपळीच्या जगात धावपळ भरपूर वाढली. महिलांना कामाचा ताण वाढला, स्ट्रेस वाढला. त्यामुळे महिलांची शरीराची त्या काळजी घेत नाही. त्यांना शारीरिक मानसिक आजार होता ज्याचा परिणाम म्हणून त्यांची केस गळती होते. आता ही समस्या जवळपास प्रत्येक महिलांनाच असते. गावाकडे महिलांनी हे गाळलेला केस किंवा विंचरताना कंगव्यात अडकलेले केस जमा करतात, कुठेतरी एखादा स्टॉक करतात. मग त्या खेड्यापाड्यात या केसांच्या बदल्यात भांडी घेतली जातात, नंतर ती घरात वापरली जातात. हीच मोठी समस्या. पहा, केसांवर भांडी घेण्याची जी सवय आहे जी तुमचं खूप मोठं नुकसान करू शकते. तुम्ही पाहिलं असेल, गावाकडे छोट्या छोट्या शहरांमध्ये बरीचशी लोकं आहेत, ती सायकलवर येतात. भांड्यांचा मोठा स्टॉक त्यांच्याकडे असतो किंवा एखाद्या गाडीमध्ये येतात. एखादी मोठी 4 व्हीलर असते, त्याच्यामध्ये भांडी असतात, प्लास्टिकच्या वस्तू असतात, काही शोभेच्या वस्तू असतात. मग या महिलांकडून केस जमा करून घेतात आणि त्या बदल्यात त्यांना भांडे देतात. त्यामुळे तुमच्या घरावर मोठं संकट येऊ शकतं. तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. हे तुम्हाला अतिशय प्रचंड महत्त्वाची माहिती आहे जी तुम्हाला आता जाणून घ्यावी लागेल. तुम्हाला कोणी सांगणार नाही, पण केसांवर भांडं घेणे तुम्हाला किती महागात पडू शकतं आता तेच तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा तुम्ही हे तुमचे केस आहे, ज्यावेळेस तुम्ही ते भांडे घेण्यासाठी एखाद्या व्यापाऱ्याला देता किंवा जो सायकलवर किंवा गाडीवर येऊन तुमच्या गावात भांडी त्या केसांच्या बदल्यात देतो, त्याला तुम्ही देत असता. तुम्हाला ते पाहिलं असेल की केस जे असतात या केसांवर भांडी दिली जातात. बऱ्याचशा महिलांचे केस तुटलेले असतात, काहींच्या आजारपणामुळे गळालेले केस असतात. या केसांच्या बदल्यात भांडी दिली जातात. ही भांडी घेतल्यामुळे काय दुष्परिणाम होतात तुमच्यामध्ये हे आता तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या मागचा धार्मिक दृष्टिकोन काय आहे, या केसांचं नेमकं पुढे काय होतं, तुम्ही केसावर भांडी घेतल्यावर तुमचं काय नुकसान होतं धार्मिक दृष्टीनं ते तुम्हाला सांगणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्याचा किंवा अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही आहे. फक्त तुम्हाला मला समजून सांगायचं आहे की तुमच्या केसांचं मूल्य काय आहे जे तुम्ही करायला पाहिजे. पहा, जे केस असतात हे केस देऊन तुम्ही भांडी घेतात. मग ही भांडी असतात तर त्या भांड्यांमध्ये तुम्ही काही ती घरात ठेवत नाही. या भांड्यांचा वापर तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी करता, भाजी करण्यासाठी करता, चपाती करण्यासाठी किंवा मग ती तुम्ही भाजी ठेवण्यासाठी किंवा डायरेक्ट जेवण करण्यासाठी. जर ताट असेल तर ते ताट वापरता. मग या भांड्यांमुळे तुम्ही केस देऊन भांड्यांच्या लालसेपोटी या माणसांच्या हातांमध्ये देत असता. पण शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा खूप महत्त्वाचा असतो. आपले जे केस असतात या केसांना लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. मग आपल्या घरातील लक्ष्मी आपण विकू शकतो का? तर नाही. आपण त्या भांड्यांच्या लालसेपोटी, त्या हव्यासापोटी भांड्यांच्या त्या जे भांडे मिळणार आहेत त्यांच्या लालसेपोटी आपण केस देऊन टाकतो. पण तुम्ही अजिबात असं केलं नाही पाहिजे. जर तुम्ही तुमच्या केसाला लक्ष्मीचं रूप मांडलेलं आहे, जर त्यामुळेच तिरुपती बालाजी मंदिरामध्ये केस दान करणं हे श्रेष्ठ मानलं जातं, कारण की तिथं भक्तीनं अर्पण केले जातात. त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येते असं मानलं जातं. पण केस दान करणं हे वेगळं आहे किंवा विकणं वेगळं आहे. शारीरिक आजार किंवा PCOD किंवा हार्मोन असंतुलनामुळे केस काही जणांचे जातात. गरीब महिला काय करतात, केस साठवून ठेवतात. त्यांना वाटतं याच्यातून फायदा होतो, 2 पैसे आपल्या भांड्याला वाचतात, भांडे घरामध्ये येतात. पण नकळत धार्मिक शास्त्रामध्ये असं सांगितलंय की यामुळे गरिबी वाढते. असंही म्हटलं जातं की केस दान करणं पुण्याचं काम आहे, पण विकणं 100% चुकीचं आहे.
विकलेल्या केसांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि नकारात्मक ऊर्जेचा वास घरामध्ये यायला सुरुवात होते. शास्त्रामध्ये सांगितलं आहे पहा, केस दिल्यानंतर जी भांडी आहेत तर ती भांडी आपण घेतो, त्याच घरामध्ये सरळच वापर होतो, स्वयंपाकाचा वापर होतो, भांड्यांमध्ये अन्न शिजवतो, अन्न ठेवतो किंवा डायरेक्ट वापर खाण्यासाठी होतो. आपल्या पोटात त्या भांड्याद्वारे आलेली नकारात्मक ऊर्जा जाते, असं काही धार्मिक गुरूंचं म्हणणं आहे. त्यामुळे गृहदोष वाढतात, घरांची प्रगती खुंटते किंवा केस विकून श्रीमंती मिळत नाही, उलट गरिबी वाढते, असं भरपूर ठिकाणी सांगितलं जात आहे. शरीराचा कोणताही अवयव आपण पैसे तर घेत नाही ना, मग केस देखील आपल्या शरीराचा अमूल्य अवयव आहे. म्हणून शास्त्रात तिरुपतीमध्ये दान करणं, केसांचं दान करणं पवित्र मानलं जातं. विकलेले केस नकारात्मक ऊर्जा आणतात असंही मानलं जातं. त्यामुळे पुरुषांच्या नोकरी व्यवसायात अडथळे येऊ शकतात, महिलांना वेगवेगळे आजार होऊ शकतात. मग नेमकं केसांचं काय करायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल? तुमचे जे केस आहेत ते एकतर तुम्ही दान करायला न पाहिजे किंवा तुम्ही धार्मिक ठिकाणी त्याचं जाऊन ते करायला पाहिजे. आता हे जे केस आहेत तर या केसांचा मोठा व्यापार होत असतो. नेटवर सर्च केल्यावर असंही आढळलं की ही केस जी जमा केली जातात या केसांचा मोठा व्यापार होतो. पूर्ण जगभरात भारत हा सगळ्यात जास्त केस निर्यात करतो, म्हणजेच केस विकणारा भारत हा सगळ्यात मोठा देश आहे. अतिशय कमी पैशात अतिशय कमी मोबदल्यात तुमच्याकडून हे केस घेऊन गेले जातात. या केसांचा वापर पुढे विग बनवण्यासाठी म्हणजेच खोटे केस बनवण्यासाठी होतो. मग हेअर एक्सटेन्शन किंवा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये याचा वापर होतो. तुमचे लांब निरोगी किंवा नैसर्गिक केसांचा रेट जो असतो तो मार्केटमध्ये 5,000 रुपयांपासून 20,000 रुपये किलोपर्यंत असतो. तुम्हाला किती मिळतात? एखादं भांडं किंवा एखादी छोटी वस्तू. अर्थात तुम्ही तुमच्या मौल्यवान केस अत्यंत कमी किमतीत विकत असता. याच्यातून पुढे जे होणारा नफा आहे, जो तो व्यापारी आहे किंवा पुढचे जे उद्योग आहेत ते कमवतात. उलट धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही केस विकल्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते, असं धार्मिक दृष्टिकोन सांगतो. अशा पद्धतीनं याचा व्यापार होऊ शकतो जे मानवी केस आहेत. शास्त्र काय सांगतं ते पुढे सांगणारच आहे. हे जे केस आहे त्याचा वापर विग बनवण्यासाठी होतो. इंटरनेटवर सर्च केल्यावर असंही लक्षात आलं, अमेरिका त्याचबरोबर जर्मनी, जपान, इंग्लंड अशा देशांमध्ये भारतातून आलेले केस दिले जातात. ते तिथं निर्यात केले जातात. विशेषतः जमा केलेले केस एका ठिकाणी जमा करून स्वच्छ केले जातात. त्यांचं सॉर्टिंग म्हणजेच त्यांचं वेगवेगळं त्या ठिकाणी केस पाडले जातात. लांब केस, बारीक केस, पातळ, तांबडे केस, काळे केस अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण केलं जातं. त्या वर्गीकरणानुसार त्यांचा भाव ठरतो. वापर आहे तर केसांच्या उपचारांमध्ये काही कॅन्सरची मुळं किंवा इतर कारणांमुळे त्यांचे केस गळलेले आहेत किंवा केस पूर्णपणे टक्कल पडलेले आहे, असे लोक केसांची एक टोपी किंवा त्याला आपण विग म्हणतो तर ती बनवतात. त्या विगमध्ये हे खरे नैसर्गिक केस वापरून विग बनवले जातात आणि ज्याला सिनेमासृष्टी असेल, पिक्चरमध्ये काम करणारे असतील, नाटकात काम करणारी लोकं असतील तर ही लोकं त्या विग ठिकाणी त्या वापरतात. अगदी नॅचरल दिसतात किंवा काही महिला केसांचं एक्सटेन्शन्स म्हणजे काही महिलांचे केस मुळातच बारीक असतात तर त्यांना केसांची लांबी वाढवायची असते, तर त्याला एक्सटेंड करण्यासाठी त्यांची लांबी वाढवण्यासाठी या केसांचा जॉईंट दिला जातो. तर अशा प्रकारचा वापर या केसांचा होत असतो. परदेशी बाजारपेठात बघितलं तर अमेरिका, ब्राझील या ठिकाणी जे मॉडेल्स आहेत तर त्या मॉडेल देखील या केसांचा वापर करतात. बऱ्याच वेळा केसांचा वापर खत बनवण्यासाठी ऑइल फिल्टरमध्ये होत असतो. तर हे केस भारतामध्ये 400 ते 2,000 रुपये किलोला विकत घेतले जातात आणि अमेरिकासारख्या देशात लाखो रुपयांना याचे विग विकले जातात. अशा प्रकारे केसांचा व्यवसाय होतो. पण धार्मिक मान्यतेनुसार तुमचे ते केस आहेत ते न विकता दान केले पाहिजेत. तुम्ही तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन दान केलं पाहिजे किंवा कॅन्सर ट्रस्टमध्ये तुम्ही दान केलं पाहिजे की जेणेकरून ज्या लोकांना कॅन्सर झाला आहे त्यामुळे त्यांना टक्कल पडलं किंवा कोणत्या आजारामुळे टक्कल पडले, ज्यांना केसांची गरज आहे, तर अशा लोकांना तुम्ही ते दान केलं पाहिजे. सेवाभावी संस्थेमध्ये जाऊन जे धार्मिकदृष्ट्या बरोबर आहे, पण केसांना भांडे घेणं किंवा केस विकणं, एखादी वस्तू खरेदी करणं हे धार्मिकदृष्ट्या चुकीचं आहे. या ठिकाणी रिसर्च करताना आम्हाला आढळलेला आहे. आमचा व्हिडिओचा उद्देश तुम्हाला माहिती देणं आहे. कुठल्याही प्रकारचा अंधश्रद्धा पसरवणं हा आमचा अजिबात उद्देश नाही आहे. त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही अशा प्रकारे घ्या. तुमचं मत काय आहे? भांडे घेण्याच्या संदर्भात काय होऊ शकतं? नेमकी अशी नकारात्मक ऊर्जा घरात आल्यावर तुमचं मत काय आहे नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.